तपस्विने गौरांगो भस्मलेपश्च दंडधारिये दृढव्रतः दयालुश्च क्षमाशीलः तस्मै श्रीगुरवे नमः। रक्ताम्बोजदलाभिरामनयनं पीताम्बरालङ्कृतं श्यामाङ्गं द्विभुजं प्रसन्नवदनं श्रीसीतया शोभितं कारुण्यामृतसागरं प्रियगणे भ्रात्रादिभिर्भावितं वन्दे विष्णुशिवादिसेव्यमनिशं भक्तेष्टसिद्धिप्रदम् अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीकृष्ण। सर्वांना माझं विनम्र अभिवादन आणि सर्वांना एकनाथ षष्ठीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मागच्या वेळेला आपलं खलवंदन पर्यंत झालेलं होतं. आता त्याचा उपसंहार तुलसीदास की आमचे सद्गुरू करतायत. उदासीन अरिमित्र हित श्रवणी जळती खलरीती जाणुनी करयुग जोडुनी दास विनविस प्रीती सियावर रामचंद्र की जय शरणम। ते म्हणतात उदासीन असो, शत्रू असो की मित्र असो, कोणाचेही हित झालेले ऐकले की त्याचा जळफळाट होणे ही खलांची रीतच आहे. हा त्यांचा स्वभावच आहे. म्हणून त्यांना मी दोन्ही हात जोडून अत्यंत प्रेमाने विनंती करतो. सेवक भावाने मी ही विनंती आहे हे जाणून तुम्ही स्वामी भावाने माझ्यावर कृपा करावी. अशा प्रकारानं खलवंदनाचा उपक्रम वंदन आणि परहित यांनी केला आणि या उपसंहारात परहित व हात जोडून विनंती करतायत. मी आपल्या परी केली विनंती घेती चुकून ते ध्यानी कधी नती प्रेमे वायस फार पाळले काक निरामिष कधी जाहले. आणि म्हणून ते म्हणतायत मी आपल्या परीनं एक बालक आहे, सेवक आहे असं समजून आपल्याला विनंती केली. परंतु जे खल असतात, उदासीन असतात, ते चुकून सुद्धा अशा संतांच्या बोलण्याकडं लक्षच देत नाही. त्याला उदाहरण ते देत आहेत की प्रेमे वायस फार पाळले. वायस म्हणजे कावळा. अगदी प्रेमाने एखाद्याने समजा पक्षी, आपण पोपट वगैरे छान छान पक्षी पाळतो, परंतु कोणीतरी एखाद्यानं कावळा समजा पाळला, परंतु त्याचा स्वभाव जो आहे तो नाचकं कुचकं मांस घाणेरडं खाणं हा त्याचा स्वभाव जाणार आहे का? तसं खलानं जरी मी विनंती केली तरी त्यांचा दुसऱ्यांचे दोष बघणं, त्यांची निंदा करणं हा स्वभाव जाणाराच नाही. वंदे संता संत पदाही दुःखद उभय भेद परिकाही हरुनी वियोगी प्राणानेती एक मिळत दारुण दुःख देती. आता संत आणि असंत या दोघांनाही मी वंदन करतो, कारण या दोघांच्या मध्ये काही भेद आहे आणि काही साम्य आहे. कारण एक असंत जे असतात ते अगदी इतकी हिंसेच्या टोकाला जातात की ते प्राण सुद्धा दुसऱ्याचे घेतात आणि दुसरा असा असंत मिळाला की अत्यंत दारुण असं दुःख देतात. परंतु या गूढार्थानुसार आता संत कोणाला म्हणतात तर संत म्हणजे जीव, म्हणजे जो सच्चित आनंद स्वरूप असा ईश्वराचा अंश आहे. तो सद्रूप नित्य आहेच, म्हणून तो संत आहे. आणि तो संत ज्या शरीरात आहे ते शरीर असंत आहे. कारण या शरीरात आपल्याला माहिती आहे नवद्वारे पुरे देही, 9 द्वारांनी सगळी घाण निघत असते, पोटात अपार असते आणि शरीर हे नाशवंत आहे. म्हणून शरीर हे दुर्जनांसारखे आहे आणि जीवात्मा
हा संत आहे म्हणून त्या दोघांनाही ते वंदन करतात आणि त्यातला हा भेद ते सांगतात की या संतांचा जर वियोग आपल्याला झाला, त्यांनी समाधी घेतली तर आपल्याला अपार दुःख होतं. जसं माऊलीने समाधी घेतली किंवा तुकाराम याला सदेह वैकुंठाला गेले किंवा आज एकनाथ षष्ठी आहे तर एकनाथ महाराजांनी आपला देह त्या गंगे गोदावरीमध्ये तिथे सोडला. परंतु असे संत गेल्यामुळं आपल्याला अपार दुःख होतं. परंतु असंत म्हणजे शरीर गेल्यावर मात्र दुःख करू नये असं, कारण ते अनित्यच आहे, नश्वरच आहे, क्षणभंगूरच आहे. आणखीन काय त्याच्यामध्ये साम्य भेद काय आहेत तर ते सांगतायत. उभय जगामध्ये सवे उपजता, जलज जळू जशी गुणी विषमता, सुधा सुरा सम साधू असाधू, जनक एक जग जलदी अगाधू. आता या जगामध्ये जलज म्हणजे कमळ आणि जळू म्हणजे जी जखमेला जळवा लावतात ना ते, या दोघांचाही जन्म कुठून होतो तर पाण्यातून. मग ते सरोवर असेल, नदी असेल, तलाव असेल, जे काही आहे ते. परंतु त्यातलं जलज म्हणजे कमळ हे मात्र संतांसारखं सर्वांना सुख देणार आहे. आणि ते कसं, ती पाण्यात राहून सुद्धा संतांसारखं अलिप्त आहे किंवा चिखलात किंवा पाण्यात उगवून सुद्धा असं अलिप्त राहणार आहे. आणि जळू मात्र ती जसे रोगाचे सगळे नाशपेशी किंवा अशुद्ध रोगट रक्त खाते, त्याबरोबर आपलं शुद्ध रक्त सुद्धा ती खाते किंवा पिते. म्हणून ती अत्यंत तिला आपण चांगली समजत नाही. आणि त्याचप्रमाणे सुधा सुरा सम साधू असाधू. सुधा म्हणजे अमृत आणि सुरा म्हणजे दारू, हे दोन्हीही एकाच क्षीरसागरातून निघालेले आहे. दोघांचाही पिता हा जलधी अगाधू, हा क्षीरसागर किंवा महासागरच आहे. परंतु अमृत हे अत्यंत त्याचे गुण आहेत आणि दारू मात्र त्याचे पूर्ण अवगुण आहेत. म्हणजे अमृत हे जणू काही साधूप्रमाणे आहे आणि सुरा दारू ही असाधू म्हणजे खलांप्रमाणे आहे. भले बुरे निज निज कर्तुती, घेती कीर्ती अकीर्ती विभूती. आणि हे जे भले बुरे पण आहे ते प्रत्येक यातला आतापर्यंत ज्यांचा ज्यांचा आपण उल्लेख केला त्यांच्या आपल्या कर्तृत्वानुसार म्हणजे आता सुधा किंवा अमृत हे उत्तम आहे, कमळ हे उत्तम आहे, संत किंवा आपला जीवात्मा हा उत्तम आहे. आणि त्याचबरोबर कारण ते सर्वांचं हित करणारे, चांगलं करणारे आहेत. आणि त्याचबरोबर हे शरीर नाशवंत आहे, सगळ्या नवद्वारांनी घाणीने भरलेलं असं आहे. त्याचबरोबर दारू ही तर आता आपण समाजात पाहतोच, किती हिंसेच्या पराकोटीला ती नेऊन पोचवते. जळू तीही आपण पाहिलं की शुद्ध आणि अशुद्ध रक्तही घेणारी आहे. आणि म्हणून पुढे आणखीन ते सांगतायत. सुधा सुधा कर सुर सरी सज्जन, गरल अनल कलिमल सरी दुर्जन. तर सुधा म्हणजे अमृत, सुधाकर म्हणजे चंद्र, सुरसरी म्हणजे गंगा आणि सज्जन साधू. अमृत हे मरणाऱ्या माणसाला जीवन देणार आहे. चंद्र हा शुक्ल पक्षामध्ये सगळ्या वनस्पतींमध्ये एक औषधी रस निर्माण करणारा आहे. आणि चंद्राला पाहिल्यानंतर आपल्याला अत्यंत आनंद होतो. तो शीतलता देतो, प्रकाश देतो आणि अत्यंत शीतल प्रकाश, सूर्यासारखं तापवून आपल्याला तापवत नाही. शीतल प्रकाश असतो, आल्हादक असतो आणि अत्यंत सुंदरही तो असतो. त्याचबरोबर सुरसरी म्हणजे गंगा ही तर अत्यंत पावन पवित्र करणारी तीर्थ आहे की जी त्या भगीरथानं अपार कष्ट करून, अपार तपश्चर्या करून स्वर्गातून
पुन्हा शंकरांचीही विनवणी करून तपस्या करून त्यांच्या जटेत तिच्या अहंकाराने ती अडकलेली तिला सोडवून या पृथ्वीवर भगीरथाने आणलेली आहे. आणि याचप्रमाणे साधू किंवा सज्जन हेही असेच संपूर्ण जगावर कल्याण करणारे, त्यांचं हित करणारे असतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहतो आत्तापर्यंतच्या, त्या सगळ्या त्यांच्या भलेपणामुळं, त्यांच्या साधू किंवा उत्तम गुणांमुळं त्यांना कीर्ती मिळते. आणि गरल अनल कलिमल सरी दुर्जन, गरल म्हणजे विष, अनल म्हणजे अग्नी, आणि कलिमल सरी म्हणजे कविनाशा नदी, आणि दुर्जन म्हणजे दुष्ट, हे मात्र आपापल्या कर्तृत्वानं अत्यंत अकीर्ती त्यांना मिळते. कारण विष याला तर कोणी चांगलं म्हणतच नाही, परंतु काही औषधामध्ये सोमल आहे, गंधक आहे, कुचला आहे, जरी थोडंसं विष असलं तरी त्या औषधी गुणांमुळं तेही, कारण या जगामध्ये पूर्ण गुण एकामध्ये आणि पूर्ण दोष एकामध्ये असं कुठंच नाही. प्रत्येकामध्ये काही गुण आहेत आणि काही दोष आहेत. जसं अनल म्हणजे अग्नी जो आहे, तो अग्नी आपल्याला, त्याच्यामुळं आपण स्वयंपाकही करतो. आज सोलर एनर्जी आणि अनेक प्रकारानं तो आपल्याला मदत करत असतो. परंतु तोच जर एकदा चुकून त्याने आग लागली तर तोही असा दोषीच ठरतो. आणि कलिमल सरी म्हणजे ही कविनाशा नदी आहे. ही नदी कशी आहे तर ज्या वेळेला विश्वामित्र या त्रिशंकूला सदेह त्यांना तो प्रयोग करायचा होता की मनुष्य सदेह स्वर्गात कसा मी नेतो, म्हणून त्याने त्रिशंकूवर तो प्रयोग केलेला होता. आणि तो त्रिशंकू या धड स्वर्गात नाही, धड पृथ्वीवर नाही, आणि असा अंतराळातच लटकत राहिला. आणि त्याच्या अंगातून जो घाम आणि मुखातून जी लाळ निघत होती, त्याच्यामुळं जी नदी निर्माण झाली तिला कविनाशा नदी असं म्हणतात, की जी गयेमध्ये आहे. आणि म्हणून त्या नदीला अत्यंत निंदनीय असं समजतात, कारण त्या नदीत स्नान केलं असता सगळे आपलं पुण्य हे निघून जातं. म्हणून या कलिमल सरीसारखे हे दुर्जन असतात की ज्यांचा आपला संबंध आला तर आपलं जे काही सत्संगतीत आपल्याला संस्कार मिळालेले आहेत ते सुद्धा त्या कविनाशा नदीप्रमाणे हे दुष्ट दुर्जन हे आपले सगळे सुसंस्कार पुसायचा प्रयत्न करतात. आणि आता उपसंहार करताना म्हणतात, गुण अवगुण सगळेच जाणती, जो जारूचे श्रेष्ठ तो गणती. तेव्हा या सगळ्या वस्तूंमधले गुण कोणते, अवगुण कोणते हे सगळेच जाणतात. आणि प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे, अधिकाराप्रमाणे, आवडीप्रमाणे ज्याला जे रुचतं ते तो ग्रहण करतो. भल्या भले पण लाभते, नीचत्वही नीचास, सुधा प्रशंसा अमरते, मरणे स्तुती गरळास सियावर रामचंद्र की जय शरणम. तेव्हा या विश्वामध्ये भलेपणानं, चांगुलपणा करून जे सर्वांचं कल्याण करतात त्यांना उत्तम कीर्ती लाभते. आणि जे सर्वांचं अकल्याण करतात, दुसऱ्यांना पाण्यात पाहतात किंवा दुसऱ्याचं अहित चिंततात, त्यांना मात्र नीचपणा हा आपोआपच प्राप्त होतो. जसं अमृताची प्रशंसा तिच्या अमरत्वामुळं होते आणि विषाची स्तुती ही तिच्या मरणामुळं होते, म्हणजे अवगुणामुळं होते. आणि हे कशासाठी मी सांगतोय, या प्रत्येक अशा आपल्या सद्ग्रंथांमध्ये हे मुद्दाम का सांगितलेलं असतं की दुष्ट कसे आहेत
हेही आपल्याला कळावं, सज्जन कसे आहेत हेही कळावं आणि त्यातलं सज्जनपणाचं कल्याणकारक तेवढं आपण घ्यावं आणि हे मात्र अवगुण जे आहेत ते त्यागावे, ते टाकून द्यावेत. खल अघ अगुण साधु गुण वर्णन दोन अपार पयोधीच ठावन म्हणून अल्पगुण दोषवानले त्यागन संग्रह विना जाणले. त्यामुळं जसे संतांचे गुण हे अपार आहेत की प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा अनेक देव, अनेक संत, अनेक भक्त हे सत्संगाचं किंवा संतांचं गुणवर्णन करताना वेदांसारखे सुद्धा न येती असं म्हणतात. तसं हे दुर्गुण सुद्धा, हे खल सुद्धा, दुष्ट सुद्धा त्यांचेही अपार असे वर्णन करण्याच्या पलीकडचे असे त्यांचे अगुण किंवा अवगुण आहेत. हे सगळे मी अगदी अल्प असे एक उदाहरणादाखल तुम्हाला सांगितले आणि हे कशासाठी की अवगुणांचा त्याग करावा आणि सद्गुणांचा संग्रह करावा. आणि हे असं का आहे तर ते आता या सृष्टीचा नियम किंवा सिद्धांत सांगतात. बऱ्या वाईटा विधीने सृजले गणनी दोष गुण वेदी निवडले श्रुती इतिहास पुराणी निवेदित विधी प्रपंच गुण मिश्रित. ज्या वेळेला परमात्म्यानं ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेला चांगलं आणि वाईट हे एकत्रच त्यांनी निर्माण केलं. त्यामुळं आणि या परमात्म्याच्या आदेशाप्रमाणे किंवा आज्ञेप्रमाणे ब्रह्मदेवाला तसाच हा विश्वप्रपंच निर्माण करावा लागला असं वेद, आपले इतिहास आणि पुराण हे सुद्धा सांगतात. कारण ब्रह्मदेवानं परमात्म्याच्या आदेशानुसार हे विश्व निर्माण करताना असं द्वंद्वयुक्तच निर्माण केलं. कारण दुःख जर असेल तरच सुखाची किंमत कळते. आणि म्हणून अशा प्रकारानं आता पुढं 3-4 चौपायामध्ये ही कशी द्वंद्वयुक्त हे जगत आहे त्याचं वर्णन करतात. दुःख सुख पाप पुण्य दिन राती साधु असाधु सुजाती कुजाती दानव देवनी उच्च नीचपण विष पीयूष मरण संजीवन माया ब्रह्म जीव जगदीश्वर लक्ष्मी अलक्ष्मी रंक अवनीश्वर काशी मगध सुर सरी कविनाशी मरुमालव मही देव गवाशी स्वर्ग नरक अनुरक्ती विरक्ती निगमागमी गुण दोष विभक्ती. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते पुन्हा त्याचा पुनरुच्चार मी करत नाही. आता जे द्वंद्व आपण पाहिलं नाही ते इथं तुलसीदास किंवा सद्गुरू वर्णन करतात ते आपण बघूया. दानव देवनी उच्च नीचपण. दानव म्हणजे राक्षस, ज्यांची अत्यंत दुसऱ्यांना त्रास देण्याचीच जन्मजात प्रवृत्ती आहे. मग अशी माणसं, राक्षस म्हणजे त्याला काहीतरी भयानक शिंगच असली पाहिजे, भयानक तोंडच असलं पाहिजे असं नाही. अशी प्रवृत्ती ज्याची असेल तो जरी मनुष्य असला तरी तो राक्षसच आहे असं समजावं. आणि म्हणून असा जो असतो त्याला नीचपण प्राप्त होतं आणि देव हे त्यांना उच्च असे स्वर्गामध्ये जागा मिळते. त्याचबरोबर काशी मगध, काशी ही अत्यंत पवित्र मुक्ती देणारी अशी ही नगरी आहे. आणि मगध हा देश मात्र तितकासा बरा नाही. या मगध देशातूनच अश्वपतींची ही कैकई या अवध म्हणजे अयोध्येमध्ये आलेली आहे. त्यामुळे तिथले लोक कसे असतील म्हणजे तुलसीदासांच्या काळी मोंगल कसे होते याचं अधूनमधून आपल्या या रामचरितमानसात ते ओझरतं असं आपल्याला दर्शन घडवतात. परंतु ज्याची नजर अशी सूक्ष्म असेल त्यालाच हे कळतं. मरुमालव मही देव गवाशी. मरु म्हणजे मारवाड प्रांत
तिथे जरी उन्हाळा खूप असला, थंडी खूप असली, तरी सुद्धा तिथे सुबत्ता आहे. आणि परंतु तिथं अत्यंत ऊन असल्यामुळं लोक त्रस्त होतात. आणि माळवा प्रांत हाही अत्यंत सुपीक असा आहे. महिदेव गवाशी. महिदेव, मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवरचे देव म्हणजे ब्राह्मण, की जे वेदानुसार अनुसरण करतात, वेदानुसार आपलं जीवन व्यतीत करतात. आणि गवाशी म्हणजे मांस खाणारा, मांसाहारी. या दोघांना या ब्रह्मदेवानीच या पृथ्वीवरती निर्माण केलेलं आहे. स्वर्ग, स्वर्ग ही आता काही जण हल्लीच्या ह्याच्याप्रमाणे म्हणतात की स्वर्ग आणि नर्क या संकल्पना असाव्यात. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हे खूप मोठमोठे धनिक लोक किंवा आता उदाहरणच द्यायचं झालं तर अमिताभ बच्चन सारखे कोटी कोटी रुपयांच्या बंगल्यात सगळ्या सुखसुविधांमध्ये राहतात. म्हणजे जणू काही या पृथ्वीवर ते स्वर्गातच राहतात. आणि त्याचबरोबर त्याच्याच जवळ झोपडपट्टीत शेजारून नाले, अत्यंत घाण असे पाणी नाले वाहत आहेत. ती पोरं उघडी नागडी आहेत, त्यांना अनेक रोग झालेले आहेत. अशाच त्या घाणीत त्यांचं सगळं आयुष्य काढतायत. तो म्हणजे या आपल्या पृथ्वीवरचा हा नरकच समजायला हरकत नाही. अनुरक्ती, विरक्ती. अनुरक्ती म्हणजे आसक्ती आणि विरक्ती म्हणजे वैराग्य. हेही ब्रह्मदेवानं बरोबरच निर्माण केलं. परंतु तीच आसक्ती जर आपण भगवंताकडं लावली, भक्तीकडं लावली, तर ती आपल्याला अत्यंत उपयोगी ठरते. आणि तीच आसक्ती जर आपण प्रपंचात माझा देह, माझा परिवार, माझं धन, माझी सत्ता, माझं पद, माझी प्रतिष्ठा इकडं लावली, तर मात्र आपला नाशाकडे आपली वाटचाल सुरू होते. आणि वैराग्य, जेव्हा आपण भगवंत प्रवण होतो तेव्हा काही काही गोष्टींचा आपण आपसुकच त्याग करतो. की आपण शुद्ध अन्न, सात्विक अन्न खातो. हॉटेलचं म्हणा किंवा बाहेरचं विकतचं असं खाणं टाळतो. कांदा लसूण खाणं टाळतो. चांगलं बोलतो, उत्तम वर्तन करतो, कुणाची निंदा करत नाही, कुणाची चहाडी करत नाही, चोरी करत नाही, खोटं बोलत नाही. अशा प्रकारानं सगळ्या या दोषांचा आपण आपसुकच त्याग करतो. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण भक्तीमध्ये रममाण व्हायला लागतो, तसं हळूहळू आपल्याला या दोषांच्या बद्दल हे वैराग्य यायला लागतं किंवा प्रपंचाबद्दल सुद्धा. कारण आपण आता असं या 60 नंतर सगळं आता आपलं आयुष्य उपभोगून झालेलं आहे. तेव्हा आता हे राहिलेले जे काही क्षण आहेत, जो काही काळ आहे, तो आता आपण खास भगवंतासाठी म्हणून आपण जगूया, असा विचार मनुष्य हळूहळू भगवत प्रवण झाला की मग या सत्संगात असल्यामुळं सत्संगतीच्या महत्तेनं करायला लागतो. आणि म्हणूनच निगमागमी गुणदोष विभक्ती म्हणून या वेद शास्त्र याच्यामध्ये असे गुणदोष प्रत्येकाचे हे वर्णन केलेले आहे. जडचेतन गुणदोषमय करता निर्मी जगास, संत हंस गुण घेती पय त्यजुनि जला दोषास, सियावर रामचंद्र की जय. तेव्हा या निर्मात्यानं परमात्म्याच्या आदेशानुसार या ब्रह्मदेवानं हे जग निर्माण करताना जड आणि चेतन, गुण आणि दोष असे एकत्रितच निर्माण केलेलं आहे. जसं आपला देह हा जड आहे, परंतु त्यात असणारं सच्चिदानंद हे आपलं मूळ स्वरूप, जे आनंद स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, ते या शरीराला जोडूनच आहे. म्हणजे या दोघांची सांगड एकत्र ही घातली गेलेली आहे. त्याचप्रमाणे हे गुणही आपल्यामध्ये प्रत्येकाने आपापलं आत्मावलोकन करून पाहावं. प्रत्येकामध्ये काही गुणही आहेत आणि काही दोषही आहेत. एक फक्त परब्रह्म पूर्णपणे 100% निर्दोष असं एक फक्त परब्रह्म परमात्मा आहे. बाकी प्रत्येक अगदी तुम्ही
पंतप्रधान राष्ट्रपतीपासून ते अगदी झोपडपट्टीतल्या एखाद्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकात अगदी जे अत्यंत गुणी आहेत, वरपर्यंत पोचलेले आहेत, त्यांच्यामध्ये फार नसेल पण कुठेतरी सूक्ष्म एखादा दोष असेल, परंतु तुमच्या आमच्यामध्ये मात्र जसे गुण असतात तसे दोषही असतात, परंतु ते आपल्याला कळत नाहीत, जाणवत नाहीत, कारण आपण आपल्यावर प्रेम करत असतो आणि ते प्रेम